पाहुयात पुढची बातमी। 2 महिन्यांपूर्वी स्वतःच्या दुकानामध्ये दरोडा टाकून चर्चेत आलेल्या पुण्याच्या श्री ज्वेलर्सचा नवा कारनामा समोर आलाय। परिसरातील हजारो कष्टकरी कामगार महिलांच्या भिशीचे पैसे घेऊन ज्वेलर्सच्या मालकांना पोबारा केला। गावातल्याच महिलांची तब्बल 5 कोटींची लूट केलेल्या ज्वेलर्स मालकाच्या अटकेसाठी महिला आक्रमक झाल्यात। माझे पण 10,000 आहेत। माझे पण 13,000 आहे। 1 वर्षाची भिशी आहे। माझे 1,30,000 आहेत, पण मी त्याच्यातले 50,000 उचलले होते। मला तर असं वाटतं हजाराच्या वरती बायका पोहोचलेल्या आहेत, म्हणजे 5 कोटी पर्यंत तरी हा हिशोब जात आहे। पोलीस फक्त एवढंच बोलायचे की तपास चालू आहे आणि त्यांनीच फरार केला। आमचं हेच म्हणणं आहे। पुण्यातल्या सिंहगड रोडवरल्या धायरी इथं श्री ज्वेलर्सचा मालक विष्णू दहिवाळनं परिसरातल्या हजारो महिलांचे कोट्यवधी रुपये घेऊन पोबारा केलाय। विष्णू दहिवाळनं सुवर्ण भिशीच्या नावावर महिलांची फसवणूक केली। सध्या फरार असलेल्या दहिवाळला तात्काळ शोधून अटक करावी आणि आमचे पैसे परत करावेत अशी मागणी करण्यात येते। श्री ज्वेलर्सवाला आम्ही म्हणजे बऱ्याच दिवसापासून त्यांच्याकडे सोनं घेत पण होतो आणि ठेवीत पण होतो। आमचं 9 तोळे सोनं आहे त्याच्याकडे, म्हणजे आज सध्याच्या भावाने आमचं 9 लाखाचं सोनं त्यांच्याकडे गुंतलेलं आहे। आमचं एवढी मोठी 9 लाखाची रक्कम आहे, ते आम्हाला परत मिळाली पाहिजे। किती पैसे येतो ह्या ज्वेलर्सकडे तुमचे? 2.5 लाख। 2.5 लाख रुपये कशाला दिले ते आणि काय केलं ते नेमकं? मुलगा अंगठे करीत होता आणि बिशा होत्या आणि बिशाचं कार्डी पण आमच्याकडे आहे। ते भिशाचं कार्ड पण आहे? हो आहे। काय भिशी कितीची लावली होती तुम्ही? त्या मुलानं आणि सुनाने ते 5,000ची भिशी होती, माझी 1,000 रुपयाची भिशी होती। या महिलांमध्ये कोणी घरकाम करणार आहे, कोणी भाजी विक्रेते आहेत, कोणी कामगार आहेत। आपल्या मेहनतीनं पै जोडून त्यांनी ही भिशी भरली। जेव्हा आपण प्रत्येक महिन्याला पैसे भरतो तर इथे तो पैशाची अमाऊंट टाकून स्वतःची सिग्नेचर करून देतो। आज हे वर्षाचं कार्ड आहे, वर्षाचे आपले 12,000 रुपये जमा होतात, 12,000चे तो 13,000 रुपये देतो। म्हणजे महिन्याला 1,000 रुपये टाकायचे, त्याचे 13,000 रुपये होतात, पण तो 13,000 न देता त्याचं सोनं देतो। आणि जर तुम्हाला कॅश हवी असेल त्याच्या बदल्यात तर तो 12,500 रुपये देतो। असं बोलून त्यांनी आज बऱ्याचपैकी कमीत कमी 1,000 तरी इथे विषय आहेत। विष्णू दहिवाळ फरार झाल्यापासून या महिला पोलीस स्टेशनचे खेटे घालतायत, पण त्यांची तक्रार घ्यायला पोलिसांनी 9 दिवस लावले। कोट्यवधींचा घोटाळा करूनही दहिवाळवर अजून गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये। पोलीस म्हणायचे की तपास सुरू आहे आमचा, तर तुम्ही थोडंसं म्हणजे वेट करा, तर आम्ही आमचा तपास सुरू आहे असंच फक्त बोलायचे। आणि लोक जर तिथे विचारायला गेले तर त्यांच्याशी नीट बोलत पण नसायचे। पोलीस फक्त एवढंच बोलायचे की तपास चालू आहे आणि त्यांनीच फरार केला। आमचं हेच म्हणणं आहे। 15 एप्रिल 2025 रोजी याच दहिवाळनं आपल्या सोन्याच्या दुकानावर दरोड्याचा बनाव केला। प्लास्टिकची बंदूक वापरत केलेला हा बनाव पोलिसांनी उघडकीस आणला आणि दहिवाळला अटकही केली। 2 महिन्यापूर्वी जो दरोड्याचा बनाव केला होता त्यावेळेस त्याला अटक केली होती, पण त्याला कुठल्याही प्रकारे काय न करता जामीन करून सोडून दिला। त्यामुळे लोकांना काय वाटलं, पेपरला बातमी आली होती, आपल्याच चॅनल मार्फत ती बातमी आली होती, पण त्याला 2 दिवसात परत तो या दुकानात रुजू झाल्यामुळे लोकांना वाटलं की याचं काय ह्याच्या दरोड्यामध्ये सहभाग नाही असं लोकांना वाटलं। त्यामुळे लोकांनी परत त्याच्यावर विश्वास ठेवला आणि तो म्हणला 1 तारखेला तुम्हाला सगळ्यांना पैसे मी देतो, आणि त्या 1 तारखेच्या आतमध्येच तो 5-6 दिवस आधी तो फरार झाला। पुण्यातल्या या घटनेमुळे राज्यातल्या गल्लोगल्ली सुरू असलेल्या सुवर्णभिशी योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। स्थानिक आमदार भीमराव तापकीर यांनी विधानसभेत या प्रश्नाकडे सगळ्यांचं लक्ष वेधलंय। तपासाची यंत्रणा आहे, ही तपासाची यंत्रणा जलद गतीने होऊन त्या ठिकाणी जो भिशी व्यवसाय करत आहेत त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। आणि असे जे सुवर्ण किंवा सोन्याच्या दुकानामध्ये जे भिशीचे व्यवसाय आज राजरोसपणाने चालत असतात, त्याला काही शासनाची किंवा कोणाची परवानगी लागते का? त्याच्याबद्दल आपण काय त्याची परवानगी घेण्याचं धोरण आणणार आहेत का? हातावर पोट असलेल्या या महिलांनी मोठ्या विश्वासानं आपले पैसे श्री ज्वेलर्समध्ये गुंतवले। कोणी मुलीच्या लग्नासाठी, कोणी गंठण बनवण्यासाठी, कोणी भविष्यातल्या सुनेसाठी सोनं जमा करण्याचं स्वप्न पाहिलं। मात्र विष्णू दहिवाळच्या या फसवणुकीनं त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरलं। आता हे पैसे आणि सोनं परत कधी मिळेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। अभिजित पोतेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे।
यानंतर बातमी न्यूज 18 लोकमतच्या बातमीच्या इम्पॅक्टची। नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा तालुक्यातील अकेलखाडी गावातल्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठीचा झाडावरून करावा लागणारा जीवघेणा प्रवास याबाबत न्यूज 18 लोकमतनं दाखवलेली बातमीची दखल राज्य सरकारनं घेतली आहे। राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना भेट देण्याचे आदेश दिले। यानंतर शहादा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मयूर वसावे यांच्यासह संपूर्ण पथकानं केलखाडी गावात जाऊन पाहणी केली आहे। या ठिकाणी बांधकाम विभागानं सर्व मोजमाप पूर्ण करून उद्यापासूनच साकव बांधण्यासाठी आराखडा तयार केलाय। या ठिकाणी स्टील स्ट्रक्चरचा साकव तयार केला जाणार आहे। या स्थळाला पोहोचण्यासाठी 3 ते 4 किलोमीटरची पायपीट करावी लागते। हीच मोठी अडचण ही बांधकाम विभागापुढे आहे। तर यातून मार्ग काढत तातडीनं साकवचं काम पूर्ण केलं जाणार आहे। न्यूज 18 लोकमतनं काल ही बातमी दाखवलेली होती। कशा पद्धतीनं या चिमुकल्यांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे, शाळेपर्यंत जाण्यासाठी हे दाखवलं होतं आणि त्याची दखल थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे।